नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, सध्या आपण आनंद यादव सरांची घरभिंती ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचत आहोत. या कादंबरीच्या पुढील वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती, ती म्हणजे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल, जर कोणी आपला चॅनल पहिल्यांदाच पाहत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. त्याचबरोबर तुमचे अभिप्राय मते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त शेअर करा. शेअर करणं हे अत्यंत आवश्यक आहे. तर चला मग वाचनाला सुरुवात करूयात. जूनच्या पहिल्या आठवड्यात पुण्यास परतलो. गाडीत स्मिता आणि मुली गप्पा मारत रमलेल्या. मी मात्र सातारा मागं पडलं तरी कागलत रमलेलो. गावाची अनेक कारणांनी झालेली पडझड डोळ्यासमोरून हलत नव्हती. अनेक कथा ऐकायला मिळाल्या. बेकार योजनेसाठी, मागासवर्गीयांना, सुशिक्षित पण नोकरी नसलेल्या अनेक प्रकारी धंद्यांसाठी, वैयक्तिक उद्योगासाठी सरकारी कर्जे कमी व्याजानं, बिनव्याजी किंवा सबसिडीनंही मिळत होती. ही कर्जे नवे राजकारणी तरुण गोरगरिबांना पुढं करून मिळवीत. मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना 5-50 देत. ज्याच्या त्याच्या नावे मंजूर झालं त्याला 5-25 दारूसाठी देत. उरलेला सगळा मलिदा कार्यकर्त्यांच्या आणि पुढाऱ्यांच्या घशात जाई. यासाठी वरून खालपर्यंत कर्ज मंजूर करण्यासाठी चिठ्ठ्या चपाट्या आहेत. असं करणं म्हणजे सामाजिक कार्य करणं. संघटनेसाठी अशातून पैसा उभा करणं. अशा पैसे देणाऱ्या लोकांची संघटना म्हणजे कार्यकर्त्यांची संघटना. असं वारं जोरात वाहू लागलं होतं. गोरगरीब त्याला बळी पडत होते. आत्तापर्यंत 4 पंचवार्षिक योजना एखादा अपवाद सोडता खेड्यापाड्यासाठीच खर्ची पडल्या होत्या. 5वी धडाक्यानं सुरू होती. 2 वर्षांपूर्वी गरिबी हटावची घोषणा करून इंदिरा गांधींनी लोकसभेच्या निवडणुका जिंकल्या होत्या. पण गोरगरिबांसाठी आलेल्या अनेक योजना गावठी कार्यकर्ते गोरगरिबांच्या नावावर मध्ये हडप करत होते. गोरगरीब उपाशी मरत होते. कुंपण शेत खात होतं. आतूनच कीड लागली होती. नवी पिढी एका देशभराच्या राजकीय भ्रष्टाचाराच्या वाऱ्यात सापडली होती. दुष्काळी वातावरणाचाही फायदा घेत होती. लोकसंख्या जास्त असली म्हणजे तुला मिळतंय का मला मिळतंय असं माणसाचं होणारच. त्यात गरिबाला कोण विचारणार? जो तो बलिष्ठ, संधी मिळेल तिथं खायला बघणार. ना चाड ना लाज. आपलं घर या विषारी वणव्यापासून अलिप्त ठेवलं पाहिजे. मनासमोर गावातील तरुण मुलं दिसू लागली. समाजाच्या खालच्या थरातून शिक्षण घेऊन पुढे आलेल्या अनेक तरुण मुलांना कागलचे माजी आमदार दौलतराव निकम यांनी कोल्हापूर जिल्हा स्कूल बोर्डाचे चेअरमन असताना शाळा खात्यात नोकऱ्या दिल्या होत्या. त्यामुळं कागलातील अनेक मुलं शिक्षक आणि तृतीय श्रेणीतील नोकर झाली होती. पण त्यातील बहुसंख्य आईवडिलांपासून स्वतंत्र राहत होती. नियमित येणाऱ्या पगारात खाऊन पिऊन टुणटुणीत झालेली. अंगावर रक्तमांस मूठभर वाढलेलं. कपडे बऱ्यापैकी घातलेले. बायका घरात बसून सुखावलेल्या. मुलंबाळं शाळेला जाणारी नि अंगणात मजेत खेळणारी. घराच्या सोप्यात खुर्च्या आलेल्या. चौकटीला रंगीत तोरणं. भिंतीवर छोट्या कुटुंबाचे माउंटमध्ये घालून केलेले मुबलक फोटो. हे सगळं आलंच होतं. त्यांची बारकी भावंड आईवडील आहेत तिथंच रखडत होती. त्यांची कष्ट, दारिद्र्य, उपासमार चुकली नव्हती. त्यांनी त्यांच्याशी संबंध तोडून टाकलेले. स्वतःमध्ये रमून गेलेले. आपण भलं, आपल्या नोकऱ्या भल्या अशी वृत्ती. फारशी कुणी बिघडली नव्हती. एखादा शिक्षक दारू पित होता. हेही खरं की शिक्षकाचा पेशा हा सेवा वृत्तीचा, साधना वृत्तीचा, कार्यशीलतेचा. त्यासाठी आपण आदर्श शिक्षक बनलं पाहिजे. वाचन, चिंतन करून मुलांना ज्ञान दिलं पाहिजे. याची काहीच जाण या तरुणांना नव्हती. एक नोकरी या पलीकडे जाऊन ते शिक्षकी पेशाकडे पाहू शकत नव्हते. भ्रष्टाचार, अनाचार, अनागोंदी, राजकारण यांपासून ते मनानं लांब होते. पण भोवतालच्या भीषण दुष्काळाची, गणगोतात पसरलेल्या दारिद्र्याची, त्यामागच्या कारणांची त्यांना काही चाहूल नव्हती. ज्यानं त्यानं आपापलं पाहावं नि जगावं अशी स्वार्थी वृत्ती. या पेशात माझे कितीतरी मित्र, परिचित, गावातले असल्यामुळे त्यांच्याशी बोलताना, चर्चा करताना मला त्यांच्या वृत्तीचा अनुभव येत होता.
निदान त्यांनी आपल्या आई वडील बहीण भावंड गणगोत यांना तरी हात दिला पाहिजे, घरदार वर काढण्यासाठी धडपडलं पाहिजे असं वाटत होतं. शक्य असेल तिथं त्यांना मी तशी जाणीव देत होतो. ते जसे ओळखीचे तसं त्यांनी उलटलेले घरदारही माझ्या ओळखीचे होते. त्यांची झालेली वाताहत बघून माझ्या मनात कालवा होई. प्रसंगी शिकलेल्या मित्रांची उगीच मैत्रीपोटी त्यांचा बोट चेपेपणा सहन न करता त्यांना पडखरपणे धडे दिले पाहिजेत असं वाटे. पुन्हा आलं. मनातील कागर विझून गेलं. आता घरी जाण्यासाठी रिक्षा शोधायची होती. पैशाचं पाकिट चाचपून पाहिलं. सुटकेसमधल्या घराच्या किल्ल्या काढून वर घेतल्या. माणसांची गर्दी, वाहनांची गर्दी, इमारतींची गर्दी, जाहिरातांची गर्दी, दुकानांची गर्दी, आवाजांची गर्दी, दिव्यांची गर्दी, सगळीच गर्दी दिसू लागली. त्या रंगीबेरंगी नाना प्रकारच्या गर्दींनी मी घेरून गेलो. शहरात आल्याची जाणीव झाली. रिक्षात बसताना, मीटर नीट पडलं की नाही पाहताना, सुटकेस सांभाळताना, बसमधून जाणाऱ्या प्रवाशांकडे पाहताना, पायी चाललेल्या जनलोकाकडे पाहताना, मी एक प्राध्यापक आहे, गेली अनेक वर्ष पुण्याच्या महाविद्यालयात शिकवतो आहे, नुकतीच उच्च श्रेणी मिळालेला मी माणूस आहे याची नकळत जाणीव झाली. घरात भरपूर पत्र पडली होती. राम कोलारकरांचं वंशज या सर्वोत्कृष्ट मराठी कथेसाठी निवडल्याचं पत्र होतं. वाचनासाठी काही पुस्तकं पाठवा म्हणणारं माधव कोंडिलवलकरांचं पत्र होतं. दुष्काळानंतरच्या पावसावर महाराष्ट्र टाइम्ससाठी लेख लिहिण्यास सांगणारं दिनकर गंगालांचं पत्र होतं. कविता वाचा म्हणून सांगणारं शंकर रामाणींचं पत्र होतं. गोतावळाच्या भाषांतरासंबंधी माधव आचवल, मद हातकणंगलेकर यांची पत्र होती. पुस्तकावर परीक्षणं लिहा म्हणून सांगणारी मित्रांची पत्र होती. अशा अनेक पत्रांचा ढीग. त्यांच्या मनावर असा परिणाम झाला की कागलातला मी माझ्या नकळत माझ्यातून गुंडाळलं गेलो. हळूच बाजूला ठेवला गेलो. माझ्यातला प्राध्यापक, PhDचा संशोधक आणि साहित्यिक गजबजून उठला. उमलत वर आला. कागलहून पुण्याच्या वातावरणात आलो की हा पडणारा फरक तीव्रतेने जाणवत होता. गावाकडच्या समस्या आता अंगवळणी पडल्यासारख्या झाल्या होत्या. तिथल्या परिस्थितीलाही सरावानं सामोरा जात होतो. पुण्यातले प्रश्न, समस्या आणि परिस्थिती यांनाही तसंच सामोरं जावं लागत होतं. तिला एकचित्तानं, शांतपणे आणि धीरानं सामोरं जायचं असेल तर कागला त्या परिस्थितीत मन गुंतून सतत झुरायचं नाही असा निर्णय माझ्या नकळत मी घेतला होता. याला कारण स्मिताचा स्वभाव हेही झालं होतं. गावाकडच्या परिस्थितीविषयी मी स्मिताजवळ सतत बोलत बसत असे. गावाकडनं पत्र आलं की या चर्चा विशेष होत. या चर्चा करताना मी विवश होतो. आलेल्या पत्रांमुळं, घरच्या पत्रांमुळं, घरच्या माणसांच्या चिंतेनं अस्वस्थ होतो. कधीकधी त्यांच्या घोडचुकांनी चिडून जातो नि हातातलं माझं काम तसंच पडून राहतं. याचा तिला अनुभव होता. या चिंतांनी माझ्या पोटात ॲसिडिटी वाढत होती नि कळा करत होतं. कळांनी मी अर्धवट बेशुद्ध असल्यागत पाय पोटाशी मुडपून झोपून राहील. सगळा उत्साह नष्ट होई. आयुष्याचाच भरोसा वाटेनासं होई. जीवाला अति लावून घेऊन विचार करण्याच्या स्वभावाचा हा परिणाम होता. आरंभी स्मिता मी जितीला उद्देशून स्वगत विचार केल्यासारखं मुक्त बोलत असे, त्या बोलण्याला सतत होकार देई नि माझं बरोबर असल्याचं ती सांगे. पण नंतर याचा तिला ताप होतोय असं तिच्या लक्षात आल्यावर ती हळूहळू मला समजावू लागली. तुम्ही उगाच एखादी गोष्ट लावून घेता, पैसे पाठवून मोकळं व्हावं, यावर चर्चा करत बसू नये. ती माणसं तिथं आणि तुम्ही इथं 150 मैलांवर. मग इथं त्यांच्यावर रागून चिडून काय उपयोग होणार आहे? स्वतःलाच त्रास होतो त्याचा. तिकडे ती सुखात असतात. बहिणींची लग्न आणि भावांची शिक्षणं होईपर्यंत हे सगळं तुम्हालाच पाहावं लागणार आहे. ते टळणार नाही. असं असेल तर शांतपणे निभावून नेत राहिलेलं बरं. तुमच्या रोजच्या कामात त्याला अडथळा कशाला? असं तिनं हळूहळू पटवूनही दिलं. एखादा पाय किंवा हात तुटतो. तो तुटल्याची हळहळ किंवा दुःख माणसाला आरंभी होतं. आपण कायमचं पंगू झाल्याची तीव्र व्यथा त्याला होते. पण नंतर तो आपला 1.5 पाय किंवा 1.5 हात घेऊनच तक्रार न करता मुकाट जगू लागतो. तशी माझी अवस्था झाली. गावाकडच्या माझ्या व्यथा किंवा विचार दुसऱ्या कुणापाशी व्यक्त करावेत असं कुणी पुण्यात नव्हतं. तसे शेजारी, परिचित पुष्कळ लोक होते, मित्रमैत्रिणी होत्या.
पण त्यांना माझा प्राध्यापकी व्यवसाय, माझं साहित्य, माझं वाचन, माझा शेजार, स्मिताची नोकरी, मुली आणि त्यांची शाळा यांचा प्रत्यक्ष संदर्भ असे. त्यातूनही अनेक प्रश्न आणि समस्या निर्माण होत. कधी यामुळे घडणाऱ्या घटनाप्रसंगांचा आस्वाद सुरू होई, कधी अनुषंगिक सांस्कृतिक चर्चा गप्पा होई. या सर्व लोकसंपर्कात गावचा संदर्भ असा काही नसे. क्वचित तो बाहेरून तोंडी लावण्यापुरता मी ग्रामीण जीवनावर लेखन करत होतो म्हणून अनुषंगानं निर्माण होई. अशा व्यक्तीजवळ माझी गावाकडची सुखदुःख करावीत असं वाटत असे. त्याचा आपण रडकथा सांगणारे होऊ असा मनात गंड निर्माण होई. याचा परिणाम असा होई की पुण्यात माझ्या व्यक्तिमत्वाचं प्राध्यापकीय आणि वाङ्मयीन अंग माझ्याच मित्रांना प्रामुख्याने दिसत राही. तो तेवढा म्हणजेच मी असं सर्वांना वाटे आणि मलाही पुण्यापुरता तेवढाच मी पुरेसा आहे असं वाटे. माझ्यातील साहित्यिकाचा विकास करत राहण्यालाच मला पुण्यात धन्यता वाटत असे. त्यामुळं पुण्यातल्या मैत्रीचे संबंध कागलला आतून भिडत नसत आणि कागलातल्या मैत्रीचे संबंध पुण्याला आतून भिडत नसत. माझं व्यक्तिमत्व असं जोडगोळीचं होतं. दुष्काळानंतरच्या भरपूर पावसानंतर पहिली टर्म सुरू झाली. घरातले आम्ही सगळे कामाला जुंपलो गेलो. माझी निस्मिताची नोकरी, मुलींच्या शाळा, पावसाळ्यामुळे नेहमीच्या कामात येणारा व्यत्यय, प्रबंधांचे शेवटच्या टप्प्यावर आलेले चिवट काम, लोकांची जाये, अमरावती, औरंगाबादसारख्या बाहेरगावची व्याख्यानं, परीक्षक म्हणून प्रश्नपत्रिका काढणं, दिवाळीसाठी थोडं लेखन इत्यादी गडबडीत दिवस जात असतानाच दिवाळीची सुट्टी लागली. ऐन दिवाळीत म्हणजेच 25 ऑक्टोबरला एकटाच कागलला जायचं ठरवलं. स्मिताला कागलला नेता येणार नव्हतं, त्यामुळं मुलीही पुण्यातच राहिल्या. दुःखात बुडालेल्या स्मिताला विश्रांतीची गरज होती. कीर्तीच्या जन्मानंतर तिला 7 वर्षांनी दिवस गेले होते. त्याचा आनंद सर्वांना झाला होता. तिच्या आणि माझ्या दृष्टीने हे शेवटचं बाळंतपण ठरावं असं वाटत होतं. यावेळी तिला मुलगा व्हावा अशी मी मनोमन असहाय्य होऊन अपेक्षा करत होतो. स्मिताला मुलगा हवा होता. ती मुलीची कल्पनाच करू शकत नव्हती. मीही करू शकत नव्हतो. 3 मुलींचा बाप म्हणून प्रचंड जबाबदारी वाढलेल्या भविष्याचं चित्र रंगवणं कल्पनेतही शक्य नव्हतं. आई दादाही मला मुलगा व्हावा याची मनोमन स्वप्न पाहत होते. मुलगा की मुलगी हे आपल्या हातात नसतं. नवसाला पावणारी निसर्गात कोणतीही शक्ती नाही हे माहीत असूनही मी मुलगाच व्हावा म्हणून अटीतटीनं प्रार्थना करत होतो. स्मिताला 3री मुलगी झाल्यावर सगळं जीवन असह्य, निराशाग्रस्त, शून्यवत होईल. ती कायमची ढासळेल, उभीच राहू शकणार नाही, प्रसंगी स्वतःला जीवनाबाहेर फेकून देऊल या भीतीपोटी माझ्या हातून निसर्गशक्तींना विनवणी घडत होती. आई दादाचाही अपेक्षाभंग मला सोसणं जड गेलं असतं. त्यांचा माझ्यावर घर उभं करणारा मुलगा म्हणून विशेष जीव होता. एक जडसर ओझं मनोमन घेऊन स्मिता आणि मी घरात वावरत होतो. मधूनच अपेक्षापूर्तीचं स्वप्न रंगवत होतो आणि आनंदून जात होतो. सप्टेंबर संपता ती फ्ल्यूनं जोरकस आजारी पडली. तातडीनं औषधोपचार केले तरी फ्ल्यू हटला नाही. त्यामुळं अधिक कडक औषधं डॉक्टरांना द्यावी लागली असावीत. त्याचा परिणाम तिच्या पोटातील गर्भ पडण्यात झाला. एखादं बाळंतपण झाल्यासारखीच तिची अवस्था झाली. थकवा खूप आला. डॉक्टरांनी तिला 15 दिवस सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितलं. त्याला लागूनच दिवाळीची सुट्टी मिळाल्यानंतर तिला बरं वाटलं, पण मनानं ती खूप कसल्यासारखी झाली. अक्कांना तिच्या मदतीसाठी बोलावून घ्यावं लागलं. तिला विरंगुळाही मिळाला. अशा परिस्थितीत तिला कागलला घेऊन गेलो तर विश्रांती मिळणार नाही असं वाटलं म्हणून एकटाच गेलो. माझीही जाण्याची इच्छा नव्हती, पण आईचा खूप आग्रह पडला. त्यामुळं नाही म्हणता येणं कठीण झालं होतं. वर्षभर तिची खूप निराशेची पत्रं येत होती. फुलाबाईकडनं ती पत्र लिहून घेत होती. दौला आणि आप्पा यांच्याकडनं पत्र लिहून घ्यायचं तिनं बंद केलं होतं, कारण ते दोघेही तिचं निराशाग्रस्त मनस्थितीतलं निर्वाणनिर्वीचं पत्र कुणाकडेही घरंगळत जाणारं बोलणं पत्रातून लिहित नसत. तिच्या उद्वेगाचा, भावनेच्या भरात काही बोलण्याचा मला मानसिक ताप होतो हे मी त्यांच्या दोघांच्या लक्षात आणून दिलं होतं. आणि तिला एकदा राग आला की ते रागाच्या पलीकडं तिला दुसरं तिसरं कुणीही दिसत नसे. एखाद्यावर आपण राग काढतो तेव्हा त्याचीही काही बाजू असते हे ती ध्यानातच घेत नसे. त्याचा मागचा पुढचा दिसून आलेला चांगुलपणा, कर्तव्यबुद्धी याची तिला रागाच्या वेळी आठवण नसे. ती ज्याच्यावर आंधळेपणानं राग काढी
त्याला आजवर केले व्यर्थ गेलं. आपल्या कामाची हिच्या हिशोबी नोंदच नाही. ज्यासाठी ही राग करते ते आपलं वागणं घरदाराच्या हितासाठीच होतं हे ती ध्यानातच घेत नाही. असं जर असेल तर मग तिनं काय करायचं ते करू दे. आपण त्यात लक्षच घालायचं नाही अशी त्याची धारणा होई. निदान माझी तरी होत होती. तिच्या रागाचा भर ओसरला. मध्ये काही दिवस गेले की मागचं सगळं विसरून ती मदतीची अपेक्षा करी. ती न करण्याचं मी ठरवलं आणि तिला तसं मागच्या आठवणी करून लिहिलं की त्याचाही ती राग करी. एवढा तुला मी वाढवला, एवढं तुझ्यासाठी रक्ताचं पाणी केलं, माझ्या तोंडातला घास काढून तुझ्या तोंडात घातला, त्याचं चांगलं पान फेडलंस की र. माझा जलम इनारत गेला र देवा. म्हणून ती रागाच्या भरात शोकानं व्याकुळ होई. यावर उपाय म्हणून दौलत आप्पाला मी सांगितलं होतं की तिचं नेमकं म्हणणं काय आहे तेवढं कळवावं. रागाच्या भरात ती काय बोलते ते लिहू नये. तिची त्याच्यातून माझ्याकडं काय अपेक्षा आहे, तिला काय मदत हवी आहे तेवढंच सांगावं. दौलत आप्पा त्याप्रमाणे वागत हे तिच्या ध्यानात आलं. कारण दौलत आप्पाच्या पत्रांना माझी गेलेली उत्तरं तिला प्रथम फुलाबाई वाचून दाखवत असे. दौलत आप्पा दिवसभर कोल्हापुरात असल्यानं हे काम फुलाबाईवर येऊन पडलेलं. मी पाठवलेल्या पत्रात तिच्या रागलोभाचा, चिड संतापाचा काहीच उल्लेख किंवा त्या अनुषंगानं तिची समजूत करणारा मजकूर त्यात नसे. त्यावरून हे लक्षात येत होतं की ती हळूहळू फुलाबाईकडनं पत्र लिहून घेऊ लागली आहे. फुलाबाई आता 13-14 वर्षांची झाल्यानं पत्र लिहू शकत होती. आई जसं सांगेल तसं फुलबाई पत्रात लिहित होती. त्याचा परिणाम आईच्या मनाची स्थिती मला कळण्यात होत होता. मळा गेल्यापासनं तिनं 9-10 वर्ष रात्रंदिवस कष्ट करून पोरं मोठी धाटी केली होती. त्यांच्यासाठी अविरत कष्ट उपसताना तिच्या मुलांकडून अपेक्षाही वाढत होत्या. लेकी सासरला जातील तसं तिला वाटे. नगाला नग म्हणून सुना घरात याव्यात नि तिच्या हाताखाली त्यांनी कामं करावीत. पण लग्न झाल्या झाल्या 2च महिन्यात मी स्मिताला घेऊन पंढरपूरला गेलो होतो. तिची समजूत काढण्यात माझी 2-2.5 वर्ष निघून गेली होती. माझ्या शेतकरी लेकाची बायको घरात आल्याबगर मला खरं सुख मिळायचं नाही. तू शिकलास नि लगीन करून घेऊन परवाळाला जोडीगत निघून गेलास. मी नुसती परतांची वाट बघत रिकाम्या मांडवागत बसलेल्या घरात बसलोय. असं म्हणून तिनं शिवाचं पहिलं लगीन केलं, ते फसलं. म्हणून दुसरं केलं. तिला वाटे आप्पा नोकरीला लागला नि दिसभर बाहेरचं राहू लागला. दौला कोल्हापूरला कॉलेजात जाऊ लागला आणि घरातल्या कामालाच हात लावेनासं झाला. त्याला शेतकीतलं काम करणं कमीपणाचं वाटू लागलं. साबण लावलेली खळणी कापडं घालून तो नुसता गावातनं हिंडू लागला नि 2 वक्ताला येऊन खाऊ लागला. रविवार असला तरी आप्पा नाही बाई मी दमलोय आता, माझा मी पगार घरात देतोय ना व, मी आता कामाला हात लावणार नाही असं म्हणू लागलाय. तर दौला गुरकावून म्हणे, माझा अभ्यास आहे, मार्क कमी पडलं, आप्पागत नापास झालो तर दादा मला पायतानानं मारल. तुमचं तुम्ही कामाचं बघा, मला त्यातलं काही येत नाही. दोघेही शिकलेले ल्याक अशा रीतीनं काखावर करू लागल्यावर माझा शेतकरी लोकच खरा. मी मरोपतर तोच माझ्या संग राहणार असं आईला वाटलं नि तिनं शिवाचं दुसरं लग्न केलं. तर शिवा बायको आल्याबरोबर 1 महिन्याच्या आत सवता राहिला नि आईचं गावरान पारवाळ तिच्या हातातनं उडालं. तिला सुनाच्या हातचं ताटपाणी मिळालंच नाही. फुला रखडत रखडत शाळा शिकत होती. आईला तिच्या स्वयंपाकात सकाळ संध्याकाळ मदत करत होती. हिराला धसाची कामं निभत नव्हती म्हणून ती अनसाला आणि आईला करावी लागत होती. आई फुलाला म्हणे, आपण दोघीच रातधाड राबतोय, बाकीची सगळी ऐशारामात बसून खातात. कारभारी म्हणणाऱ्या तर गेली 10 वर्ष नुसता निजून दिस काढतोय. मग मीच किती राबू आणि कशासाठी राबू? दांडगी झाली की मी माझं कुणी बी ऐकत नाहीत. जी ती आपापल्या तब्येतीत राहतात. मला हाडं उघडायची पाळी येते. माझा सारा जलम असा कष्टाच्या खाईत गेला. मला कवा सुख लाभायचं? आंदा मालकाला पैसे धाडतोय, बसून खा असं म्हणून सांगतोय. तसं त्यानं आता मला बी सांगावं, मी आता बसूनच खाणार बघ. मला आता बसलेला जागा उठवत नाही. माझी हाडं उठता बसताना कडाकडा वाजतात. डुईवर वजं घेतलं की माझं पाय लटपटायला लागतात. मी किती तर काम करू? फुलाबाई मोडक्या तोडक्या भाषेत लिहिलेल्या पत्रातून तिचा हात सूर असे. सगळा दुष्काळ आईनं ओढून काढला होता.
शिवाच्या सवतं राहण्यानं ती खूपच हताश झाली होती. अशावेळी तिच्या पत्रानुसार दिवाळीला जाणं मला भाग होतं. मी सगळं बाजूला ठेवून दिवाळीला गेलो. 2:30ला जाऊन पोचलो. संध्याकाळच्या सुमारास शेतात फेरी मारायला गेलो. आप्पा दौलतनं लिहिलं होतं. तरी रान बघून मन फाटून गेलं. सगळं ओसाड पडलेलं. कुठंतरी चुकारीचं एखादं धाट उगवलेलं, तेही निर्जीव. घातलेल्या बियाण्या इतकं हे पीक येईल की नाही याची शंका होती. चांगलं पीक यावं म्हणून आप्पानं मुलखाच्या महागाचं बियाणं सोसायटीतनं आणलं होतं. ते नंबर 1चं खोटं, बनावट निघालं. त्याचा खोटेपणा पेरणी झाल्यावर महिना निघून जाईपर्यंत ध्यानात आला नाही. महिना निघून गेला, पेरणीची वेळ टळून गेली. तरी त्याच वावरात पुन्हा देशी जोंधळा टोकनला. पण तो बाजारातून विकत आणलेला साधा जोंधळा. ते काही बियाणं नव्हतं. शिवाय तो शेतातील घात निघून गेल्यावर टोकनला, त्यामुळं तोही उगवलाच नाही. शेवटाला रान ओसाड पडलं. प्रत्येकजण दुसऱ्याला जबाबदार धरत होतं. यंदा पाऊस भरपूर लागूनही काडीचा उपयोग झाला नाही. चुकारीच्या धाटांवरही कीड पडली होती. त्यावर औषध मारूनही उपयोग झाला नव्हता. वर्ष वाया गेलं होतं. शिवा सवता राहिल्यामुळं शेताकडे येत नव्हता. आईच्या मतानं मालक शेतावर परसाकडाला बी जात नव्हता. आप्पा दौलत नोकरीत आणि शिक्षणात गुंतले होते. वय झाल्यामुळं आई कष्टाला कंटाळून गेलेली. शेत बघणार कोण? मी काही शेताकामासाठी पुण्याहून इथं येऊ शकत नव्हतो. घरात मेळ नव्हता म्हणून मनाच्या नाबाट्यात निघत होत्या. पण कुणालाच काही सांगू शकत नव्हतो. धनत्रयोदशी 2 दिवसांवर आलेली. तरीही धोंडूबाई, लक्ष्मीबाई आलेल्या नव्हत्या. दिवाळीची काही हालचालही दिसत नव्हती. धोंडी, लक्षी केव्हा येणार आहेत? मी आईला विचारलं. त्या औंदा येणार नाहीत का? लावून देत नाहीत? मीच बोलवायचं नाही असं ठरवलंय. का ग? दोघीसनी माहेर करायला पाहिजे. 100 रुपये खर्च येईल. येऊ दे, मी आणल्यात पैसे. किती आणल्यात पैसे तू? 500 रुपये आणल्यात बघ. ते दे इकडं माझ्याकडं. तुला सगळं सांगतो. धोंडी माझ्या संग भांडली या. तिला बोलावलं तरी ती येईल असं वाटत नाही. लक्षी वरचेवर येत होती, पर ती बी आता 4 महिने झाला आली नाही. तिचा नवरा मला म्हणाला, कशाला वरचेवर तिला बोलत असा? पदरच्या खर्चाने ती काय कावा आयर माहेर बी करत नाहीसा. त्या दोघीसनी काय केलं तर हिर्यांशी इस्त्याच्या इंगळगत माझ्यावर डोळं वटारतात नि मला म्हणतात, आम्ही मरमर इथं राबून मरताव, अंगावर चिंध्या पांघराताव नि तू तुझ्या नांदून आलेल्या लेकीसनी आयतं नटून थटून सासाला लावून देतीस होय. म्हणून म्हटलं नकोच त्यासनी औंदा बोलवायला. तसं करू नको. सगळ्यांसनीच नवी कापडं घेऊया. दिवाळी हाय. मग तरी हिर्यांशीचं काय म्हणणं नाही नव? तसं नको. यंदा हिर्यांशीला 1-1 घ्यायची, तिथं 2-2 लुगडी घे. दोघींच्या बी अंगावरची जुन्यार फाटल्यात. दोघी बी उघड्या वागड्या फिरतात. धोंडी लक्षीचा आयोर त्यासनीच घे. तसं त्यासनी सांग. त्यांच्या जीवाला शांतता मिळेल. नाहीतर वरीसभर मला फाडून खातील. तू आपला 4 दिवस येतोस नि जातोस. वरीसभर मला त्या रांडासनी तोंड द्यावं लागते. धोंडी लक्षी राहू द्यात तिकडं. एक दिवाळी खाडी गेली म्हणून काही त्यांचं आभाळ कोसळत नाही. संक्रांतीला त्यासनी आणि म्हण, कुठनं आहे ते पैसे इकडं मला दे. आज जाऊन मी सगळी खरेदी करून आणतो. दिवाळीची बी बारकी खरेदी करायची आहे. रानात एक धाट सरळ नाही. हितनं पुढं वरीसभर इकत घेऊन खावं लागणार आहे. तू तरी किती देशील? मी आईच्या हातात पैसे दिले नि गप्प बसलो. निदान धोंडूबाई लक्ष्मीकडं फराळाचं घेऊन तरी दौला आप्पाला लावून दे म्हणून सांगितलं. आईच्या इच्छेबाहेर मला जायचं नव्हतं. घरादाराला तिलाच तोंड द्यावं लागतं. वर्षभर तिलाच बघावं लागतं हे खरं होतं. मी जास्त बोललो असतं तर तिच्याशी वादावादी सुरू होईल म्हणून मुकाट बसलो. यंदाची कापडं तिनं आपल्या मनानं आणली. त्यामुळे तिनं आणलेल्या कापडावर कुणी नाराजी व्यक्त करू शकत नव्हतं. केली तरी ती त्यांना सुनावते. एक अनपेक्षित झालं. तिनं दादाला, शिवाला आणि त्याच्या बायकोला काहीच आणलं नाही. स्वतःसाठी काही आणलं नव्हतं. दादावरचा तिचा राग मला समजत होता, पण शिवा नाराज होईल असं वाटलं. कारण प्रत्येक वर्षी शिवाला दिवाळीसाठी आजवर मी नि आई घेत आलो होतो.
त्या बाईल भाड्याला भनी भावंडांसाठी राबायला नको वाटते. ती राण काल आली नाही तवर तिला सुखाच्या सावलीत बसून खायला सांगतोय. राबू दे आणि त्याचं त्याला बायकोला घालू दे. चांगला तिला पैठणी शालू नेसू दे की. नुसता 2 दिवस शेतावर जुंधळ टोकायला आला तर 2 दिवसाचा रोजगार माझ्याकडनं भांडून घेतला त्यानं. मी का त्यांनी कोणी नवं? ह्या पोरी का त्याच्या कुणी नवत? आम्ही उपाशी राहून पोट आवळून त्याला आता दिवाळी करू. सुतळीचा योग तोडा बी देणार नाही बघ त्याला. पावसाळ्यात त्यानं माझी माळ्यावरची कोळपी कुऱ्हाडीतला इट्टू खाल्ला. कशानं कुणबाव करू मी? ती भडाभडा तावातावानं बोलू लागली. परड्यातल्या शिवाला ते ऐकू जावं, तिचा राग त्याला समजावं अशी तिची मनोमनी इच्छा दिसली. मी काही बोलू शकलो नाही. आईच्या बोलण्यातनं मला काही नवीनच गोष्टी कळल्या. रात्री आप्पा आल्यावर मी त्याला विचारलं तर आणखी काही गोष्टी कळल्या. शिवानं तुकाराम सनगराकडनं पावसाळ्यात 50 रुपये 25% व्याजानं पोटासाठी काढले होते. म्हणजे व्याज रुपयाला 4 आणे. एवढं व्याज उद्योग करणाऱ्या कारखानदारालाही देणं परवडलं नसतं. शिवानं ते पत्करलं होतं. घरातल्या वस्तू विकताना त्याची आणि दादाची भांडणं झाली होती. शिवा दादावर धावून गेला होता. आईला तो वाटेल तशा शिव्या देऊन तिच्या हातातनं वस्तू हिसकावून घेऊन विकायला गेला होता. ह्या पावसाळ्यात पोटाला काय खाऊ? नाहीतर माझी मला घरादारातली शेतीतील 1/4 वाटणी द्या असं म्हणत होता. परिस्थिती बिकट झाल्यावर दुष्काळात कधीतरी आईनं हंडा विकला होता. दादानं बैलगाडीच्या धावा विकल्या होत्या आणि पोटाला खाल्ल्या होत्या. शिवानं तेवढं ध्यानात ठेवलं होतं. बाकीची पोटासाठी वस्तू विकून खात्यात, मग मीच काय मांजार मारलंय अशी त्याची भूमिका होती. त्याला हॉटेलचा नाद जोरात लागलाय, त्यामुळं त्याला त्याचा रोजगाराचा पैसा कमी पडतोय असं आप्पा दौलत सांगत होते. सगळ्या गोष्टी ऐकून मन किडल्यासारखं झालं. मनी मानसी धरलेल्या घराच्या स्वप्नाचा चुराड होत चाललाय हे दिसू लागलं. शिवानं स्वतःचं स्वतंत्र विश्व निर्माण करायचं ठरवलं होतं. बाकीच्या भवीन भावंडांना त्यात स्थान नव्हतं. त्यांना इतरांची कोणत्याही प्रकारची गरज वाटत नव्हती. तो सगळ्या भावंडांबरोबर आणि आई दादाबरोबर सतत भांडणच काढत होता. प्रेमाची भाषा एकदाही वापरत नव्हता, फक्त हिशोबी होता. विचार करताना मला वाटे की कदाचित मी शिवाही झालो असतो आणि शिवा मी होऊ शकला असता. थोरला भाऊ म्हणून मला शेती बघावी लागली असती आणि मी अडाणी राहिलो असतो. मी मळा बघू लागल्यावर शिवाला शिकायला उसंती मिळाली असती आणि शिवा शिकलेला शहाणा पोरगा झाला असता. मग त्याला माझ्यासह सर्वांना सांभाळावं लागलं असतं, कारभार पण करावं लागलं असतं. पण नियती वेगळी होती. तो माझ्यापेक्षा 4 वर्षांनी लहान होता. लहानपणी सतत माझ्याबरोबर असे. खेळायला, बाजारात, ढोरांकडं मी असलो की तोही माझ्याबरोबर चिकटून राहील. त्यामुळे त्याची माझी भावनात्मक गुंतवणूक झालेली. मी कागलात असेपर्यंत तो माझ्या शब्दाच्या बाहेर कधी वागला नाही. 12 वर्षांपूर्वी मी प्रथम कागल सोडतानाही त्याचे डोळे एस टी स्टँडवर पाण्यानं भरून आले होते. लहानपणी माती खाल्ल्यामुळं दुबळा झालेला, अंगात रक्त कमी, तोंड नेहमी सुजरं-फुजरं, तरीही तुरुतुरु चालत काम करण्याची हौस. त्यामुळे त्याच्याकडं सगळ्यांचीच मायेची नजर वळत असे. शिवाचं तेच रूप आजही माझ्या मनात वसत होतं. असा भाऊ आपल्यापासनं सवता राहावा असं वाटत नव्हतं. राहिला आता जन्मभर खडकावर पडल. त्यानं आम्हा 3 सुशिक्षित भावांच्या संसारातच आपला संसार पहिल्यापासून मिसळून ठेवला तर त्याचा संसार सुरळीत सुखात चालेल. त्याच्या अनेक चिंता मिटतील असं वाटत होतं. पण त्यानं सवता राहण्याची घाई केली. घरात माझ्या मागं त्याचा अडाणीपणा, रागीट स्वभाव, आळस, काम न करता खाण्यावर अधिकार सांगणं, बारक्या भावंडानं गुरकावणं, प्रसंगी मारणं, हेच त्याच्या बाबतीत इतर भावंडांच्या वाट्याला आलं. घरात त्याला कुणी खडसावून विचारणारं नसल्यामुळं नि आईला तो भीक घालत नसलेला, त्यामुळं त्याला हॉटेलची चटक लागली. त्याचं तरुणपणही त्याला कारण होतं. पण रोजगारानं याचा विचार करायचा नसतो याचं भान त्याला आलं नाही. करता माणूस म्हणून मलाही मर्यादा होत्या. शिवाच्या स्वतंत्र संसाराला मी मदत करू इच्छित नव्हतो. तशी केली असती तर घर फुटायला मीच कारणीभूत झालो असतो. म्हणून मी त्यानं 25% व्याजानं काढलेलं 50 रुपये कर्ज शक्ती असूनही फेडलं नाही. फेडलं असतं तर पुन्हा त्यानं काढलं असतं. आता ते त्यानंच फेडलं पाहिजे. तरच त्याच्या लक्षात येईल की एवढ्या भरमसाठ व्याजानं काढलेलं कर्ज फेडताना आपले किती पैसे वाया जातात.
मला हेही ठाऊक होतं की रोजगारी माणसाला नीट जगण्यापुरताही रोजगारातून पैसा मिळू शकत नाही. तरीही मी शिवाला पैसे देऊ शकत नव्हतो की मदत करू शकत नव्हतो. उलट सारखं वाटत होतं की 3 चुली झाल्यानं एकाला 3 माणसं स्वयंपाक करण्यात गुंततात. एका चुलीवर स्वयंपाक झाला असता तर जळण कमी लागलं असतं, दिवाबत्ती थोडी वाचली असती, 2 माणसांच्या 2-2 तासांचा वेळ वाचला असता, ती दुसरीकडं कामाला वळवता आली असती. एकत्र राहण्याचं बळ वेगळं असतं, ते त्यांच्या अडाणीपणामुळं निर्माण होत नाही. अशा प्रवृत्तीला मी खतपाणी घालणार नाही. तरीही शिवा माझा दुबळा भाऊ आहे. शिवाला वेगळं राहायला आईचा स्वभाव काही अंशी कारणीभूत आहे, तरी ती माझीच आई आहे. ही सगळी माणसं जगली पाहिजेत, यांना जगायला मदत केली पाहिजे. वेडवाकडं तिरपागडं असलेलं आपलं घरदार उभं करायला आपण नाही मदत करायची तर कुणी करणार, अशी माझी मानसिक कुतरवड होई. न राहून मी शिवाच्या छपरात गेलो. काय चाललंय? काय नाही, बसलोय, झालं, शिवा म्हणाला. हळूहळू बोलता बोलता खूप बोलणं झालं. राग, लोभ, मानपान, अहंकार यांनी भरलेली अटीतटीची जिद्दीची उत्तरं शिवा देत होता. त्याच्या ईर्षेशिवाय त्यात दुसरं काही दिसत नव्हतं. तो स्वतंत्र राहणार हे स्पष्ट जाणवत होतं. शिवा, तुला सवतं राहायचं असेल तर खुशाल राहा. तू सुखानं राहावंस एवढीच माझी इच्छा. एक सांगतो, तेवढं ध्यान देईन ऐक. गरीबर मात करायची असेल तर पहिल्यांदा तुम्ही दोघांना बी खूप खूप कष्ट केली पाहिजेत. रातधाड राबून पैसे मिळवलं पाहिजेत. रोज त्यातलं लईनं थोडं शिलकीला टाकलं पाहिजेत आणि थोडक्या पैशातच घर परपंच चालवलं पाहिजे. असं केलंस तरच तुझं पैसे शिलकीला पडतील. त्यातनं काहीतरी पोट चालवायला जोडधंदा करता येईल. शेरडं, कोंबड्या घेता येतील. हळूहळू एखादी म्हस घेता येईल. आईसारखा दुधाचा धंदा करता येईल. रवणी काढून कोंबडीची पिल्ली वाढवता येतील. किंवा शेरड्याची करडं, बोकडं वाढवून ती विकता येतील. आता तुला पोरं बाळा होणार. ती होऊ लागल्या दोघांचा रोजगार बी पुरं पडणार नाही. खाणारी तोंड वाढणार. तवा तरणी हायसा तवर दोघांनी बी रणघाई करून थोडा तरी पैसा शिलकीला टाका. तरच तुझं आणि पोराबाळांचं 4 दिवस कसं बस ह्या जगात निघतील. तू उलटच करतोस. एकटाच राबतोस. बायकोला बसून खायला घालतोस. सुरात काम करत नाहीस. 4 दिवस काम करतोस आणि 8 दिवस घरात बसतोस. मग शिल्लक पडणार कशी? खाल्लं तेवढं आलं असा विचार करतोस. अशानं भिकाला लागशील एक दिवस. काहीतरी निमित्त काढून घरात बसून खायची तुला सवय लागली. दादा 4 लोकात गप्पा मारत दिवस घालवायची तुला चटक लागली. घरातल्या वस्तू नेऊन विकायचा तुला नाद लागलाय. शेतातलं मूठ पायले आलेलं धान्य आईसंग भांडून तू दांडगाईनं घेऊन जातोस. बाकीच्या पोरांनी काय खायचं मग? अशानं तुझा संसार खड्ड्यात जाईल. तू असं वागलास तर तुला घरातलं काय बी मिळणार नाही बघ. गोसाव्यागत अंगाला राख फासून जावं लागल. इनामदार, वतनदार ह्यासनी बी बसून खायला वतनं पुरली नाहीत. त्यासनी बी शेवटी आपल्या देशात भीक मागायची पाळी आली. तेव्हा आतापासूनच उठून कामाला लागलास तर उद्याचा दिवस तुम्हासनी आणि तुमच्या पोराबाळासनी सुखाचे येतील. माझ्या जन्मात मी हेच करतोय हे ध्यानात ठेव. दादा, तुम्ही काय बी काळजी करू नकासा. एवढं दुखाळाचं दिवस जाऊ द्यात. उपाशी मारायची पाळी आली म्हणून माझ्या हातनं काय थोडं घडलं? आता 2 वर्षात नाही मस घेऊन दावली तर विचारा. मला काय कळत नाही का मी बोळ्यान दूध पितोय? शिवा बोलत होता, पण मला काही त्याचा भरोसा वाटत नव्हता. आजवरचा त्याचा आलेला अनुभव वेगळा सांगत होता. त्याचा पिंडधर्म त्याच्या कलानंच वाढणार होता. तो मला काही संपूर्ण तळामुळातून खुडून काढता येणं शक्य नव्हतं. तरी आपण सांगत राहायचं, छन्नी चालवायची. दगड फारच गाळगुट निघाला तर छन्नी तुटल, मोड होईल. मऊ निघाला तर मूर्ती आतनं बाहेर पडल. आपण घाव घालत राहायचं. कंटाळायचं नाही. शिवा म्हणजे माझंच रूप. तेव्हा आपल्यालाच आपण घडवायचं आहे हे ध्यानात ठेवायचं. शेवटी मीच माझी समजूत काढत घरात गेलो. दिवाळीचा पहिला दिवस. आई हिराला म्हणाली, त्या बाईल भाड्याला आंघोळीला आणि फराळाला बोलव जा. शिवाच्या संदर्भात हे बोलणं होतं. तो बायकोचं शिकून सवतं राहिला असं आईला वाटत होतं, म्हणून ती त्याचा उल्लेख मी कागलात आल्यापासून बाईल भाड्या असंच करत होती. मला तिचं हसू येत होतं, पण हसायची सोय नव्हती. हिरा त्याला सांगून आली,
पण शिवा आंघोळीला फराळाला आला नाही. परड्यातल्या धुण्याच्या दगडावर बसून शिवा आंघोळ करत होता. त्याची बायको त्याच्या पाठीला साबण लावून आंघोळ घालत होती. मधल्या सोप्यात फराळ करत बसलेला मला ते दृश्य परड्याच्या दारातनं दिसत होतं. परड्याकडचं घराचं ते शेवटचं दार. त्या दाराची चौकट त्या चित्राला फ्रेमसारखी दिसत होती. ते जिवंत चित्र त्या घराच्या चौकटीच्या अगदी बाहेरचं होतं. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये मी आपल्या इथेच निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. पण तत्पूर्वी आपल्याला वाचन कसे वाटले किंवा ही कादंबरी कशी वाटत आहे याचे अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा. तर चला मग, मी आता तुमचा इथे निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. धन्यवाद.